हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना, मजेत ना असायलाच पाहिजे. चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेळीपालन कशा प्रकारे करायचं बघा मैत्रिणींनो. ह्या भरपूर शेळ्या अशा आहेत आम्ही सांभाळलेल्या. शेळ्यापासून भरपूर आपल्याला फायदा होतो बघा. पिल्ली पण भरपूर होतात शेळ्यांना आणि बोकड व पाटरू होतात. आपण ते पुन्हा विकतो बघा आणि भरपूर फायदा आहे. पाटरू जर झालं तरी पण त्या पाटरापासून पण आपल्याला भरपूर पिल्ले मिळतात. आणि आजकाल बोकडाची पण किंमत जास्त आहे बघा. छोटी छोटी पिल्ले आहेत इथं, किती छान असे बघा बसलेले आहेत, निरागस आहेत. आणि अवश्य तुम्ही पण शेळीपालन करा, कारण ह्या शेळीपालनमध्ये भरपूर असा फायदा आहे. कारण कुठलंही असं उत्पन्न नाही की ती शेळीपालनसारखं आपल्याला त्यात भेटेल बघा. असं इकडं बघा भरपूर शेळ्या आहेत व कशा मस्त असे आम्ही सांभाळलेल्या आहेत बघा, किती छान अशा मस्त. आणि इकडं गोटा पण आहे. तर आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि लवकरच आमचा चॅनल मोनेटाईज होणार आहे, त्याच्यामुळे तुमचा भरपूर प्रतिसाद आम्हाला हवा आहे. कारण तुमचा आशीर्वाद हे आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला तर आम्हाला लवकरच पुढच्या स्टेपपर्यंत आम्ही पोचू. ह्या शेळ्यांना आपण बांधून ठेवलं, चारा टाकला तरी पण चालतं. आणि नसेल तर आपण ह्यांना बाहेर हिंडवायला रानात नेलं तरी पण चालतं बघा.